ओके. एकदा स्टॅडचं मॉडेल तुमचं रेडी झालं असेल तर स्टॅड मॉडेल ॲनालिसिस कंप्लीट करून घ्यायची. ॲनालिसिस ओके झाली, झिरो एरर यायला पाहिजेत. झिरो एरर आले असेल, जर वॉर्निंग असतील तर एकदा वॉर्निंग चेक करून घ्या कशाचे आहेत. या वॉर्निंगमध्ये वॉर्निंग आहे UBC IBC अनालिसिस. ठीक आहे, हे इग्नोर करू शकता. लेंथ टू डेप्थ रेशिओ फॉर मेंबर, जर तुमचा स्पॅन खूप जास्त असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला डेप्थ ऑफ मेंबर थोडी इन्क्रीज करून घ्यावी लागेल. ठीक आहे, सो जस्ट वी इग्नोर हिअर. बीम आपल्याला डिझाईन नाही करायचे. वी हॅव टू डिझाईन कॉलम्स अँड फुटिंग्स. ओके, सो ओके, नाउ गो टू पोस्ट प्रोसेसिंग. पोस्ट प्रोसेसिंग, अप्लाय, ओके. सो यू कॅन चेक. इथं तुम्ही बीमचे फोर्सेस म्हणजे बेंडिंग मोमेंट, शिअर फोर्स डायग्राम तुम्हाला चेक करायचे असतील तर त्या बघू शकता. लोड कॉम्बिनेशन सिलेक्ट करा, 1.5 डेड लोड, लाईव्ह लोड. एखाद्या इंडिव्हिज्युअल बीमचं जर बेंडिंग मोमेंट, शिअर फोर्स डायग्राम बघायचे असतील तर त्या बीमवर डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर इथं शिअर बेंडिंगचा ऑप्शन येतो. या केसमध्ये तुम्हाला प्रत्येक लोड केस वाईज त्याच्यामधला बेंडिंग मोमेंट, शिअर फोर्स किती आहे हे चेक करता येतं. म्हणजे बेंडिंग इन झेड डायरेक्शन आपण सिलेक्ट केला आणि जर तुम्ही इथं केस सिलेक्ट केली आणि आपला जो ड्रॉप डाऊनचा ॲरो असतो म्हणजे डाऊन ॲरो असतो कीबोर्डचा, त्याला क्लिक केला तर प्रत्येक लोड केसच्या व्हॅल्यू तुम्हाला मिळतात. तर यातून काय करायचं, मॅक्सिमम स्पॅन मोमेंट आणि मॅक्सिमम सपोर्ट मोमेंट याच्या व्हॅल्यू एक्सेलमध्ये एक तुम्ही एक्सेल शीट तयार करायची. त्यामध्ये बीम नंबर, स्पॅन मोमेंट, सपोर्ट मोमेंट आणि शिअर फोर्स असे 3 कॉलम करायचे. आणि त्यामध्ये स्पॅन मोमेंटची व्हॅल्यू, स्पॅन मोमेंट म्हणजे मिड स्पॅन मोमेंटची तुम्हाला मिड स्पॅन मोमेंट तुम्हाला इथं मिडला बघायला मिळेल. आता ती किती आहे मॅक्सिमम, तर इथं तुम्हाला 40.70 ची मोमेंट दिसते. आणि जर एक्झॅक्ट मिडला जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही हा कर्सर इथं शिफ्ट करू शकता. तुम्हाला बीमचं डिस्टन्स टोटल माहीत असेल, 4.23 मीटरचं बीम आहे, तर त्याचा हाफ डिस्टन्स म्हणजे 2.12 दरम्यान. तर तुम्ही ते इथं घेऊन बघू शकता. 2.12ला तुम्ही जर कर्सर आणला तर तिथलं मोमेंट किती आहे ते इथं दिसतं तुम्हाला, -39.54 आहे. ओके, और यू कॅन अडॉप्ट दिस -40.07. दिस इज अ स्पॅन मोमेंट अँड दिस इज सपोर्ट मोमेंट. सो स्पॅन मोमेंट, सपोर्ट मोमेंट सिलेक्ट करून घ्या, तुमच्या एक्सेल शीटमध्ये एंटर करून घ्या. सिमिलरली आता हे फक्त बघताना जे मॅक्सिमम व्हॅल्यू असेल ते घ्यायची तुमची. आता हे ULC 1.5 डेड लोड, लाईव्ह लोडला -49. तर डाऊन करून बघा, जी व्हॅल्यू मॅक्सिमम असेल ती व्हॅल्यू तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये किंवा एक्सेल शीटमध्ये नोट डाऊन करा. असं प्रत्येक बीमचं करायचं आहे तुम्हाला. प्रत्येक बीमचं बेंडिंग मोमेंट, शिअर फोर्स सेम वे मॅक्सिमम कुठल्या लोड केसला आहे त्या लोड केससाठी बघा. एकदा तुम्हाला एक सॅम्पलला बघितलं की कुठल्या लोड केसला जास्त आहे तर त्याच लोड केसला बाकीच्या बीमचे पण व्हॅल्यूज जास्त असणार, त्यामुळे ते परत हेल्पफुल ठरेल. तर हे बीम फोर्सेस आपल्याला इथं बघायला मिळतात. सेम वे कॉलम रिॲक्शन्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्या कॉलम रिॲक्शन्स पण बघायला मिळतात. टॉप व्ह्यूला जायचं आणि इथं रिॲक्शन्सचा ऑप्शन आहे, त्या रिॲक्शन्सला क्लिक केला की तुम्हाला त्या लोड केसच्या कॉलम रिॲक्शन्स मिळतात. आता क्रिटिकल लोड केस असणार आहे आपल्याला 1.5 डेड लोड प्लस लाईव्ह लोड. तर त्याच्यासाठी जर तुम्हाला आता इतर रिॲक्शन बघायला मिळतात की ह्या कॉलमची रिॲक्शन आहे, व्हर्टिकल रिॲक्शन आहे 608. ह्यात आता तुम्हाला रिॲक्शन्स पण दिसतात आणि बाकीचे मुवमेंट्स पण दिसतात. पण रिॲक्शन इन एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन, झेड डायरेक्शन. आता आपल्याला एक्स आणि वाय डायरेक्शनची रिॲक्शनची काही गरज नाही आहे. तो काय करायचं, सिम्पली अॅनोटेट म्हणून इथे एक टॅब आहे, त्या अॅनोटेटला क्लिक करा, इथं रिॲक्शन्सला क्लिक करा आणि यामध्ये डायरेक्ट रिॲक्शनसाठीचं एक्स आणि झेड डायरेक्शनचं आपल्याला नको आहे, त्याला अनटिक करा. सिमिलरली बेंडिंग मोमेंट पण आपल्याला जी घ्यायची आहे ती फक्त एक्स आणि झेड डायरेक्शनची घ्यायची आहे, वाय डायरेक्शनची नको आहे, त्यामुळे त्याला अनटिक करा, अॅनोटेट करा आणि तुम्हाला हे रिझल्ट मिळतील. तर याला काय करायचं, याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि रिपोर्टमध्ये सेव्ह करायचं. तुम्हाला प्रत्येक स्टेप तुम्ही जी करता स्टॅड मॉडेल तयार करताना
ते रिझल्ट फाइंड आउट करताना प्रत्येकाचं तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन एक रिपोर्टमध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंटेशन प्रॉपर मेंटेन करायचं आहे. ओके, आता आपण बघू की हे जे काही स्टॅटचे रिझल्ट्स आहेत त्या स्टॅटच्या रिझल्ट्सवरून RCDC मध्ये कॉलम आणि फुटिंग कसं डिझाईन करायचं. तर त्यासाठी काय करायचं, इथं साईडला आपल्याला ज्यावेळेला अनालिसिस झालं असेल तुमच्या सॉफ्टवेअर हे मॉडेलचं, त्यानंतर इथं ॲडव्हान्स कॉन्क्रीट डिझाईन म्हणून एक ऑप्शन आहे, त्याला क्लिक करायचं. ॲडव्हान्स कॉन्क्रीट डिझाईनला क्लिक केल्यानंतर RCDCची नवीन विंडो ओपन होईल, त्याला ॲक्सेप्ट करा. इथं प्रोजेक्टचं नाव असेल ते काय तर द्या. फॉर एक्झाम्पल मी आता म्हणतो G+1. ओके, G+1 नाव देतो MPDI. क्लायंट XYZ काय तर नाव द्या. इंजिनियर तुमचं नाव द्या काय असेल तर. आणि इथं म्हणायचं कॉलम डिझाईन. पहिल्यांदा आपलं कॉलम अँड वॉल, कॉलम डिझाईन केल्यानंतर मग फुटिंग डिझाईन करायचं असतं. त्यामुळे पहिल्यांदा कॉलम अँड वॉलचं डिझाईन आपल्याला करायचं आहे. बाय डिफॉल्ट तुम्ही जी स्टॅड फाईल तयार केली आता त्या स्टॅड फाईलमधून तुम्ही RCDC ओपन केला म्हणून ते मॉडेल त्याचं रेफरन्सला ऑटोमॅटिकली घेतलं असेल. जर तुम्ही डायरेक्टली RCDC ओपन केला तर RCDC मध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं ड्रॉइंग फाईल तुमची स्टॅड मॉडेल कुठला आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं असतं. तसंही करू शकता तुम्ही. ओके, तर कॉलम अँड वॉल आपल्याला डिझाईन करायचं आहे. तर क्रिएट न्यू प्रोजेक्टला क्लिक करा. तर डेटा अनालाइज करेल. तुमचं स्टॅड मॉडेलवरून डेटा जो असेल तो त्याचं रिव्ह्यू करून अनालाइज करून घेईल. आता या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, लेवल डेटामध्ये जाऊन इथं ग्रेड ऑफ कॉन्क्रीट आणि ग्रेड ऑफ स्टील आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आपलं वापरायचं आहे ग्रेड ऑफ कॉन्क्रीट M20 आणि ग्रेड ऑफ स्टील घ्यायचा आहे FE500. सेम सगळीकडे पाहिलं आहे म्हणून मी याला काय करतो, याला सिलेक्ट करून घ्या. याला Ctrl+C म्हणा आणि परत खाली माऊसने हे सगळं सिलेक्ट करा आणि Ctrl+V म्हणा. सगळीकडं सेम डाटा येईल तुमचा. ओके, त्यानंतर परत इथं मॉडिफायला यायचं. एडिट लेवल डिस्क्रिप्शनला जायचं. आपल्याला ज्या काही लेवल्स आपण डिफाईन केले त्या लेवल्स डिफाईन करून घ्यायचे, त्याला नाव द्यायचं आपल्या पद्धतीनं आपल्याला जे पाहिलं ते. तर -1.5ची लेवल आहे ती म्हणजे आपली फुटिंग लेवल, फाउंडेशन लेवल. 0 लेवल म्हणजे ग्राउंड लेवल आहे. आता हे 1.5 याने ऍड केलं इथं. 1.5 म्हणजे मिड लँडिंग लेवलला त्यांनी मिड लँडिंग बीम्स वगैरे टाकलेले आहेत, त्यामुळे त्याला तुम्ही मिड लँडिंग म्हणा. आपल्याला ऍक्च्युली कॉलम ड्रॉइंग मध्ये मिड लँडिंगची काही गरज नाही. मिड लँडिंग D. मिड लँडिंग. त्यानंतर हे आहे फर्स्ट स्लॅब. इथं स्पेस घेत नाही त्यामुळे डायरेक्ट लिहा, काय अडचण नाही. फर्स्ट स्लॅब. त्यानंतर परत सेकंड मिड लँडिंग आहे इथं. हे मिड लँडिंग तुम्ही स्टेअरकेस मॉडेल केल्यामुळं इथे येते. आणि परत ही आहे सेकंड फ्लोअर किंवा सेकंड स्लॅब किंवा टेरेस म्हणू शकता तुम्ही. आणि हे अप्पर टेरेस असते ऍक्च्युली, मी इथं टेरेस म्हणतो त्याला. अप्पर टेरेस किंवा त्याला म्हणतात मम्टी रूम. आपण स्टेअरकेस वरचा जो स्लॅब आहे तो आहे. तर हे लेवल्स द्या, ओके करा. त्याप्रमाणे इथं लेवल्स तुम्हाला येऊन जातील. आता आपल्याला करायचं आहे सेटिंग्समध्ये जाऊन डिझाईन सेटिंग्स. आपलं कॉलमचं डक्टाईल डिटेलिंग करायचं नाही आहे सध्या. आपलं G+1ची बिल्डिंग आहे. जर मल्टी स्टोरेड बिल्डिंग असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला डक्टाईल डिटेलिंग करणं गरजेचं आहे. सिमिलरली लाईव्ह लोड रिडक्शन पण तुम्हाला मल्टी स्टोरेड बिल्डिंगला करायचं आहे. G+1 बिल्डिंगला काही गरजेचं नाही, इट विल नॉट इफेक्टिव्ह. की बाकीचा डेटा इफेक्टिव्ह लेंथ फॅक्टर राहू दे, तसंच टिक मॉडल्स ऑफ रप्चर चेक राहू दे. ऑप्टिमाइज डिझाईन ऑप्टिमाइज म्हणजे तुमचं डिझाईन जे केलं आहे त्याचं जेवढं पॉसिबल असेल इफेक्टिव्ह इकॉनॉमिकल करायचं तेवढं डिझाईन होतं. ओके, कन्सिडर स्लेंडरनेस रेशिओ इफेक्ट आपल्याला चेक करतो आपण. नॉर्मली आपल्याला माहिती आहे स्लेंडरनेस रेशिओ चेक करतो. सेम चेक ऑटोमॅटिकली केले जातात. ओके, रिझल्टंट मोमेंट चेक करायचं आपल्याला. बट आणि डक्टाईल वॉल, आता आपल्याकडे वॉल नाही आहे पण तरी पण टिक राहू दे. 1 ॲक्सिस ॲट अ टाइम वी हॅव टू चेक. ओके, एवढं सगळं झालं की याला काय करा, ओके म्हणा. आणि त्यानंतर खाली यायचं रिइन्फोर्समेंट डिटेल सेटिंग. रिइन्फोर्समेंट सेटिंगमध्ये आपल्याला माहित आहे IS 456 प्रमाणे मिनिमम रिइन्फोर्समेंट कॉलमची असायला पाहिजे 0.8% आणि मॅक्सिमम दिले आपल्याला 6%, बट रेकमेंडेड व्हॅल्यू असते 4%. त्यामुळे तेच चेंज करून घ्या. 0.8 4 तसंच राहू दे.
शेअर वॉल आपण डिझाईन केलं नाही, पण हे बाय डिफॉल्ट व्हॅल्यूज आहे, ह्याला राहू दे, त्याला काय अडचण नाही, चेंज करायची गरज नाही. इक्विव्हॅलंट स्पेसिंग आपलं रिन्फोर्समेंट पेरिमीटरचं द्यायचं आहे 125 झोन 100 mm, हे राहू द्या बाय डिफॉल्ट ॲज पर कोड प्रोव्हिजन्स प्रमाणे आहे. रिबार डायमीटर कुठला? आता कॉलमला आपल्याला माहित आहे की कॉलमला आपल्याला मिनिमम बार डायमीटर असतो 12चा, त्यापेक्षा कमी मेन स्टील आपल्याला नसतं, किंवा लॉंजिट्युडिनल रिन्फोर्समेंटचं डायमीटर शुड नॉट बी लेस दॅन 12 mm असं IS 456 मध्ये क्लिअरली मेन्शन केलंय, त्यामुळं इथं 12 mm ठेवा. मॅक्सिमम किती वापरायचं तर आपल्याला या प्रोजेक्टला 16 mm पेक्षा जास्त नको आहे. G+1चा प्रोजेक्ट आहे, 25 वगैरे गरज पडणार पण नाही, त्यामुळे 16 mm डायमीटर सिलेक्ट करा. शेअर वॉल आपण नाही केली तरी पण इथं पण 12 mm पर्यंत घ्या अप टू. शेअर वॉलला 8 mm चा बार चालू शकतो, काय अडचण नाही, किंवा इथं पाहिलं तर 10 mm करा. तुम्हाला नको असेल 12 करायचं असेल 12 करा, आपल्या केसमध्ये नाही आहे पण ठीक आहे. लिंक आपण 8 mm ची वापरणार आहे. ओके, तर तुम्ही जेवढे इथं वापरलं तेवढी इथं ठेवा, बाकीचे इथून काढून टाकला तरी चालतंय. 20 नको आपलं, 16 पाहिजे आहे, 12 पाहिजे आहे, 10 पाहिजे आहे, 8 पाहिजे आहे. ओके, हे आपण वापरणार लिंक्स कॉलम्स मधल्या क्लोज हुप्स वापरणार आहे आपण. क्लोज हुप्स वॉलला पण क्लोज हुप्स, आणि जर इन केस लागत असेल तर क्लोज टाईज वापरणार आहे. ओके, ओपन टाईज ओपन लिंक्स आपण वापरत नाही. त्याला ओके म्हणा. हे ओके झाले की आपल्या इथं सेटिंगमध्ये बेसिक लोड केसेस सेट करायचे. एक तर तुम्ही इथून करू शकता, नसेल तर तुम्ही ज्याला इथं डिझाईनला जाता, डिझाईनमध्ये ऑटो डिझाईन मधला, तरी पण तुम्हाला बाय डिफॉल्ट लोड कुठले वापरायचे हे सांगावं लागतं त्या सॉफ्टवेअरला. तर आपण इथं लोड एक्स आहे, SX मीन्स आहे तो अर्थक्वेक इन एक्स डायरेक्शन, SZ आहे अर्थक्वेक इन झेड डायरेक्शन, DL म्हणजे डेड लोड आहे, आणि लाईव्ह लोड म्हणजे लाईव्ह लोड आहे, LL म्हणजे लाईव्ह लोड आहे. हे सगळे सिलेक्ट करायचे आणि इकडे घ्यायचे, अलीकडं कन्सिडर करायचे आपले. ओके म्हणा. ओके म्हणल्यानंतर ते विचारते की तुमचं डिझाईन कॉम्बिनेशन्स कुठले घ्यायचे आहेत, तर एक तर तुम्ही अनालिसिस मधले घेऊ शकता, किंवा मग तुम्ही टेम्पलेट त्यांच्या रेडीमेड टेम्पलेट आहे त्यातलं जर स्ट्रक्चर तुमचं रेग्युलर असेल तर त्या रेग्युलर स्ट्रक्चरसाठी ते ठराविक लोड कॉम्बिनेशन RCDC मध्ये दिलेत, ते घेऊ शकता, कुठलेही घ्या, काय अडचण नाही. ओके करा. ओके म्हणल्यानंतर ऑटोमॅटिकली डिझाईन स्टार्ट होईल. आणि जर इन केस तुमचे काही कॉलम्स कुठं तर फेल झाले तर ते फेल झालेले कॉलम्स तुम्हाला इथे दिसतात. फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला सांगितलं की मिडलँड टू फर्स्ट स्लॅबचा कॉलम नंबर 2 फेल झालाय, आणि सेकंड मिडलँड टू फर्स्ट स्लॅब टू सेकंड मिडलँडचा कॉलम फेल झालाय C2. बाकी सगळे कॉलम पास आहेत. जे कॉलम फेल आहेत ते तेवढे रेड कलर मध्ये असणार आहेत, बाकी सगळे कॉलम्स ग्रीन कलर आहेत. ग्रीन कलर मध्ये आहेत म्हणजे तो कॉलम तुमचा पास झालेला आहे. आता मग आपलं ह्या C2 ला आपला रिडिझाईन करावं लागेल. रिडिझाईन करायचं असेल तर काय करायचं, जर कॉलम फेल झाला त्याला राईट इथं क्लिक करा, राईट क्लिक करा आणि रिडिझाईन सेक्शन करून बघा. कॉलम म्हटला तर अख्खा कॉलम डिझाईन होतो, पण त्या केसमध्ये आपलं रिन्फोर्समेंट कशामुळे फेल झालंय, काय झालंय, काय कळत नाही डिटेल्स. त्यामुळे काय करायचं, राईट क्लिक करायचं आणि रिडिझाईन सेक्शन म्हणायचं. सेक्शन म्हटल्यानंतर एकदा डिझाईन इथं ऑप्शन आहे रिडिझाईनला, त्याला क्लिक करा, रिझन कळेल तुम्हाला कशामुळे फेल झालंय. कॉलम डिझाईन फेल्युअर, कॉलम डिटेलिंग फेल्युअर, कॉलम फेल विथ द लार्जेस्ट डायमीटर रिबार. तुम्ही जे लार्जेस्ट 16 mm चा बार डायमीटर दिलाय तेवढ्या 16 mm च्या बार डायमीटरला स्टील सफिशियंट होत नाही म्हणून तो फेल झालाय. सो इथं एकदा चेंज करून बघू शकता. 4 नंबर्सच्या ऐवजी 6 नंबर जर घेतले तर काय होतंय, 6 नंबर चालत नाहीत, 5 नंबर घेऊन बघू आपण. 5 नंबर घेऊन रिडिझाईन करून बघा एकदा, तर होत नाही. 16 mm चं बार डायमीटर एकदा वापरून बघू काय म्हणतंय. कॉलम डिझाईन फेल्युअर होत आहे. ओके, तर ह्या केसमध्ये तुम्हाला स्टील वाढवणं शक्य नाहीये, म्हणजे मॅक्सिमम 16 mm चा बार टाकून बघितला तर त्या केसमध्ये काय करायचं, कॉलम साईजेस चेंज करायच्या. 525 घ्या आणि एकदा परत रिडिझाईन करून बघा. ओके, तर आता तुमचं कॉलम ओके झालं. 8 बार 16चे, 2 बार 12चे सॅटिस्फाय झालं. ग्रेड ऑफ कॉन्क्रीट आपण चेंज करू शकतो, काय अडचण नाही, पण ते सगळ्या कॉलम्सला चेंज होते. आपण रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे, ग्रेड ऑफ कॉन्क्रीट चेंज करून पण तुम्ही बघू शकता तर तुमचं कॉलम्स सेफ होतात का नाहीत. दॅट इज ऑल्सो वन ऑप्शन. ओके, तर हा एक कॉलम तुमचा साईज चेंज केल्यामुळे जर सॅटिस्फाय झाला असेल तर काय करा, सरळ आपलं राईट क्लिक करा, रिडिझाईन कॉलम म्हणा आणि कॉलमचं साईज इथे एकदा
सगळ्यांच्याच बदलून घ्या. कॉपी करायचा आहे, पेस्ट आहे आणि याच्यावर ते पेस्ट करा. खालचे कॉलम तुमचे जर सॅटिस्फाय ऑलरेडी झाले असेल तर ते बल्क होणार आहे. त्यामुळे एकदा रिडिझाईन म्हणा. ओके, 525ला सॅटिस्फाय झालं. याला पण एकदा 525 करून बघू आपण. एकदा त्याला अनलॉक करावं लागेल आणि इथं 525 टाका, रिडिझाईन करून बघा. ओके, हे सगळं सॅटिस्फाय झाले की याला ऍक्सेप्ट करायचं. ऍक्सेप्ट झाल्यानंतर फक्त एक चेक आपल्याला करावा लागणार आहे कंपल्सरी, की रिइन्फोर्समेंट प्रोव्हाइड करताना कशी दिली आहे. तर फॉर एक्झाम्पल बघा, C1 कॉलम आहे फुटिंग टू ग्राउंड, त्याचं रिइन्फोर्समेंट आहे 8-12चे, 8-12 आहेत 12 mm चे. आणि तेच तुम्ही ज्याला मिड लँडिंग टू फर्स्ट स्लॅबला येत आहे त्यावेळेला तिथं लागतात 4-12-16चे, 4-12-12चे, असं आपल्याला प्रोव्हाइड करता येत नाही. ओके, सो प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू बघायचं झालं तर काय असायला पाहिजे, खालून सेम नंबर बार यायला पाहिजेत. मग इथं काय करायचं, राईट क्लिक करायचं, कॉपी रिइन्फोर्समेंट म्हणायचं आणि हे रिइन्फोर्समेंट वर पेस्ट करायचं. ओके, इथं जर असं असतं की बाबा इथं 4-12-16चे आणि इथं येऊन वर 8-12-12चे असतं तर चाललं असतं, काय अडचण नाही. मोठा डायमीटर खाली आहे त्याचं जाऊन वर रिडक्शन होऊ शकतं. ओके, तर तो एकदा चेंज करून घ्यायला लागेल. आता इथं पण तसंच आहे बघा, इथं कसं आहे 4-12-16चे आहेत, खाली 10-12-12चे आहेत, परत गेले की 8-12-16चे. मग आपण शक्यतो 12 डायमीटर खालून वर वाढवत येतो. ओके, तर त्याला एकदा चेंज करून घ्या, पेस्ट रिइन्फोर्समेंट म्हणा. 12 डायमीटर कॉलम साईजेस सेम असतील तर रिइन्फोर्समेंट सॅटिस्फॅक्टरली घेता ऍक्सेप्ट करतं. हे असं सगळ्याच एकदा चेक करून बघा, इथं पण तसंच आहे. तर हे सगळं रिइन्फोर्समेंट त्याप्रमाणे चेंज करून बघा. बाकी सगळ्या कॉलमचं चेक करा. 8-16 आहेत, 4-16 हे चालते, काय अडचण. 8-12-16चे आहेत, परत वरच्या लेवलला नंतर 8-12 मधले 4 बार असेच तसेच ठेवले आणि राहिलेले 4 बारला 4-12-12चे केले, हे चालतंय, इथं अडचण नाही. आणि त्यानंतर वर लेवलला गेल्यानंतर 8 बार सगळे 12चे झाले, हे ओके आहे. ठीक आहे, आता फक्त याचं काय करायचं आहे, ऑटो ग्रुपिंग करून घ्यायचं आहे. तर इथं मॉडिफायला क्लिक करायचं, म्हणजे जे सेम कॉलम आहेत एकसारखे आहेत, रिइन्फोर्समेंट सेम आहे, त्याचं एका ग्रुपमध्ये त्याचं कन्सिडरेशन होतं. मग आता फॉर एक्झाम्पल बघा, हे एवढे सगळे कॉलम आहेत ते एकसारखे आहेत सगळे, त्याचं स्टील सारखं आहे, साईज सारखं आहे, त्यामुळे त्याला एका ग्रुपमध्ये घेतं. त्याला ओके म्हणा, ते ऑटोमॅटिकली काय होईल, तुमचं ग्रुपिंग तयार होईल इथं. ओके, आणि हे झालं की सगळं तुमचं ड्रॉइंग ओके. याला फक्त एकदा सेव्ह करून घ्या. डिझाईन झाले. आता डिझाईन झाल्यानंतर रिपोर्ट्स लिहायचे आहेत आपलं. रिपोर्ट्समध्ये काय, टेक्स्ट शेड्यूल आपलं पाहिजे, शेड्यूल ऑफ रिइन्फोर्समेंट तयार करायचं आहे. तर शेड्यूल ऑफ रिइन्फोर्समेंटला इथं नॉन डक्टाईल पाहिजे आहे, क्लिक करा. तुमचं कॉलमचं शेड्यूल ऑफ रिइन्फोर्समेंट झालं. इथं डिटेल बघा, तुमचं पुटिंग टू ग्राउंड आहे, ग्राउंड टू मिड लँडिंग आहे, मिड लँडिंग टू फर्स्ट स्लॅब आहे. आता ऍक्च्युली आपल्याला ग्राउंड टू मिड लँडिंग वगैरे लागत नाही, कारण जर बघितलं इथं कॉलम नाही, इथं कॉलम नाही, कारण हे फक्त तुमचे जे स्टेअरकेसचे 4 कॉलम असणार आहेत यासाठीच असतं. त्यामुळं ज्यावेळेला तुम्ही हे परत ऑटोकॅडमध्ये इम्पोर्ट करून घेणार आहे, तर त्या ऑटोकॅडमधून हा रो डिलीट करून टाकायचा. ठीक आहे, तर हे सेव्ह करून घ्या. याला इथं सेव्ह केला की तुमच्या जिथं तुम्ही कुठं सेव्ह केला असाल तिथं सेव्ह होतं. तुमचं जे ज्या ठिकाणी तुम्ही सेव्ह केलं आहे त्या लोकेशनला जाऊन तुम्हाला पाहिजे त्या लोकेशनला सेव्ह करा. ठीक आहे, याला नाव द्या, कॉलम डिझाईन आहे आपलं, तो G+1 कॉलम. ठीक आहे, त्याला डेट द्या तुमची. नॉर्मली प्रॅक्टिस ठेवा, तुमचं जे काही ड्रॉइंग असतं ते बाय डेट सेव्ह करा. त्याच्यामध्ये अजून एक प्रॅक्टिस चांगलं आहे, इथे तुमचं रिव्हिजन 1 नंबरचं आहे, 2 नंबरचं आहे, 0 नंबरचं आहे, काय असेल ते R0, R1, R2 मॉडिफिकेशन करत जाल तसा रिव्हिजन नंबर वाढवत जायचा. याला सेव्ह म्हणा. ठीक आहे, आता ऍक्च्युली या ड्रॉइंगला कॉलम 1चं नाव ऑलरेडी आहे इथं. इथं कॉलम 1 आहे. जर ह्याला तुम्ही मॉडिफाय काय केला, सेव्ह ॲज केला, तर याला लगेच टू होतं इथं ऑटोमॅटिकली. ठीक आहे, हे शेड्यूल झालं. शेड्यूल झाल्यानंतर आपला रिपोर्टमध्ये डिटेल ड्रॉइंग पाहिलं, म्हणजे कॉलम, प्रत्येक कॉलमच्या लिंक डिटेल्स पाहिजे असेल तर तुम्हाला हे सिलेक्ट करा.
प्रत्येक कॉलमचं तुम्हाला फ्लोअर वाईज लिंक्स मिळतील. आता याचा फायदा काय आहे, ज्याला जे ऍक्च्युअल साईटवर काम करणार आहे त्याला त्याचं कटिंग बेंडिंग शेड्यूल करायला लागतं तुम्हाला, बार बेंडिंग शेड्यूल, त्यावेळेला हे उपयोगात असतं. तर ह्याला सेव्ह करून घ्या. ड्रॉइंग मध्ये द्यायला लागतं आपला कॉलम लिंक शेड्यूल म्हणतो मी इथं, कॉलम लिंक शेड्यूल, SCH. ओके, आणि अंडरस्कोर, त्याला सेव्ह करा. आता ह्यानंतर ऍक्च्युअली तुम्हाला पाहिजे असेल इलेव्हेशन, तर कॉलमचं इलेव्हेशन तुम्ही सॅम्पल बघू शकता कसं आहे. फॉर एक्झाम्पल प्रत्येक ग्रुपमधले एक जरी घेतला तरी तुम्हाला अंदाज येतो की त्याचं शेड्यूल डिटेलिंग कसं आहे. तर ह्याच्यामध्ये कॉलम्सचे व्हर्टिकल सेक्शन येतो, म्हणजे कुठं स्टील किती आहे, काय आहे, कसं प्रोव्हाइड करायचं आहे. लिंक बेंटअप बार, सॉरी बेंटअप म्हणतो, लिंक्सचं स्पेसिंग तुम्हाला काही ठिकाणी आपण जर डक्टाईल डिटेलिंग दिलं तर त्यामध्ये तुम्हाला कॉलम आणि बीम जंक्शनला स्पेसिंग कमी असते. ओके, सो ते तुम्हाला लागतं. तर ते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. सेम वे जसं इथं तुम्ही मागाशी केलं तसंच इथं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे सेव्ह करून ठेवू शकता. सेक्शन सेक्शन, ओके, किंवा इलेक्शन म्हणा, तुम्ही काही म्हणा. ओके, हे झालं कॉलम डिझाईन. आता ह्यामध्ये अजून एक काय करायचं आपल्याला, रिपोर्ट्स. कारण का मी जी काही डिझाईन केलंय त्याचे कॅल्क्युलेशन्स मला पाहिजे आहेत, तर ते पण तुम्हाला प्रिंट करून घेता येतं. तर हे कॉलम डिझाईनचं समरी आहे. समरी म्हणजे काय, तर प्रत्येक लेवलला कॉलम तुमचा, त्याच्यामध्ये काय लोड होता, कुठलं साईज होती, त्याचं मोमेंट किती होतं, एक्स डायरेक्शनला, वाय डायरेक्शनला, ऍक्च्युअल लोड किती होता, ते सगळं तुम्हाला इथं डिटेलमध्ये मिळतं. तर ह्याला सेव्ह करून ठेवा. इथं प्रिंट बनायचं. प्रिंट म्हटल्यानंतर इथं एक ऑप्शन तुम्हाला असतो, मायक्रोसॉफ्ट प्रिंट टू PDF. त्याला क्लिक करा आणि परत तुमच्या ज्या फोल्डरला तुम्हाला सेव्ह करायचं आहे तुमचं नाव द्या त्याला. याला परत म्हणायचं G+1 कॉलम डिझाईन समरी. ओके, परत 10/4/2026. सॉरी, आज तारीख 11 आहे. काय असू दे, काय अडचण नाही, जी असेल ती तारीख टाका. सेव. आता ही समरी आहे. आपल्याला ऍक्च्युअली सगळं टोटल डिझाईन पाहिजे असेल तर ते पण तुम्हाला इथे मिळतं. डिझाईन कॅल्क्युलेशन्स, डिझाईन कॅल्क्युलेशन्सला सगळ्या कॉलम्स पाहिजे, ऑल कॉलम सिलेक्ट करा, ओके म्हणा. तर जे काही कॅल्क्युलेशन आपण नॉर्मली प्रॅक्टिकल करतो ते सेम कॅल्क्युलेशन्स तुम्हाला इथं प्रत्येक त्या ग्रुप वाईज मिळणार. आता जनरल डेटा कॉलम नंबर 1 आणि 5चा ग्रुप होता, त्याचा सगळा डेटा तुम्हाला मिळतो. त्याचा लोड काय होता, काय त्याचे बीम वरून किती त्याचं लोड आलं होतं, त्याचं सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला मिळतं. हे सगळे कॅल्क्युलेशन्स आहेत. टोटल रिपोर्ट तुमचा हा भरपूर मोठा आहे. ठीक आहे, तर एवढा रिपोर्ट आहे. तर हे तुम्हाला ऍक्च्युली मॅन्युअल कॅल्क्युलेशन करायचे तुम्ही करू शकता. अलॉंग विथ मॅन्युअल कॅल्क्युलेशन हे पण टाकू शकता. तेवढी पानं वाढतील तुमची रिपोर्टची. ठीक आहे, याला सेव्ह करा. कॉलम डिझाईन समरी नाही आहे, ही कॅल्क्युलेशन आहे. समरी तुम्ही रिपोर्टला आयशी लावू शकता. कॅल्क्युलेशन आयदर यू कॅन गो विथ मॅन्युअल कॅल्क्युलेशन्स or you can use these calculations. Okay, calculations, design calculations. ओके, हे झालं कॉलम डिझाईन. आता हे कॉलम डिझाईन संपलं की परत प्रोजेक्ट पाहिलं तर सेव्ह करून घ्या. आता आपल्याला जायचं आहे फुटिंग डिझाईनला. ओके, जर तुम्ही कॉलम सायझेस वगैरे चेंज केला असाल आणि त्याचं जर स्टॅड मॉडेलमध्ये तसं रिव्हिजन करायचं असेल तर ते पण ऑप्शन तुम्हाला येतं. इथं फक्त ऑप्शनला काय करायचं, अपडेट अनालिसिस फाईल. जर तुम्ही इथं अपडेट अनालिसिस फाईल केला तर ते इथं एक अपडेटेड व्हर्जन तयार करतं तुमच्या ड्रॉइंगचं. म्हणजे स्टॅड फाईल बदलते, अपडेटेड व्हर्जन येतं, ते तुमच्या फोल्डरमध्ये सेव्ह होतं अपडेटेड. कारण का आपण एक कॉलमची साईज बदलली, 525 केली ती, तर ते स्टॅडमध्ये पण ऑटोमॅटिकली कॉलम साईज बदलते. आता मला करायचं आहे फुटिंग डिझाईन, म्हणून इथं क्रिएट फुटिंगला जातो. नवीन परत एक RCDC विंडो ओपन होईल. ऍक्सेप्ट करा. ठीक आहे, आता एवढे कॉलम्स आहेत.
तर इथं सेटिंगमध्ये जायचं, जनरल सेटिंगला यायचं, यूज ग्रॉस एसबीसी. एसबीसी जी वापरणार आहे ती ग्रॉस एसबीसी करा. टॉप स्टील जर आपल्याला प्रोव्हाइड करायचं असेल तर तुम्ही ऑल फुटिंगला करू शकता. ते स्टॉपला पण स्टील प्रोव्हाइड करेल, पण आपल्याला या केसमध्ये गरज नाही आहे. मी इथं ऑप्शन सिलेक्ट करतो. फुटिंग डेप्थ जर 600 mm पेक्षा जास्त असेल तर प्रोव्हाइड करा. नसेल तर तुम्हाला हे अनटिक पण करता येतं. तर 600 mm पेक्षा जास्त असेल तर ठेवतो. एसबीसी हार्ड मुरुम कन्सिडर केलाय, त्यामुळे इथं एसबीसी घेऊया आपण 300 kN पर मीटर स्क्वेअर. आणि मॅक्सिमम प्रेशर कन्सिडर करायचं आपल्याला, कारण का फुटिंग कॅल्क्युलेशन करताना, डिझाईन करताना RCDC प्रत्येक कॉर्नरचं प्रेशर कॅल्क्युलेट करतं आणि त्यानुसार मोमेंट कॅल्क्युलेशन करतं. तर मॅक्सिमम प्रेशर कन्सिडर करायचं आपल्याला. M20चं कॉन्क्रीट वापरायचं आहे आणि FE 500चं स्टील वापरायचं आपल्याला. सॉइल कॉन्टॅक्ट 0 ते नको आपला. आपण मीडियम सॉइल कन्सिडर केले किंवा हार्ड मुरुम केला असेल तर हार्ड मुरुम घ्या. हार्ड ऑर रॉकी डेटा स्टेटा. एसबीसी मला आता हार्ड क्विक डिझाईन काय आपण केलेलं नाहीये. विंड इन्क्रीज नको काय सुद्धा. PCC 150 mm कंपल्सरी पाहिजे. 150 mm PCC ऑफसेट पण 150 mm चा असतो. डायमेन्शनल सेटिंग्स तर तुम्हाला राऊंड अप करायचं असेल तर 50 mm चा राऊंड अप करा. इथं ऑप्शन दिलाय. तुम्हाला 50 mm चा नको असेल, 150 चा पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण नको शक्यतो 50 घेऊया. आपण परत मॅन्युअली चेंज करणार आहे. डेप्थ राऊंड अप 25 mm पर इंच. ओके, एवढं झाले गेलं ओके म्हणा. परत सेटिंगमध्ये या. इन्फोर्समेंट डिटेलला आपल्याला 0.12% मिनिमम स्टील असतं, सेम बरोबर आहे. त्यानंतर फक्त बार डायमीटर 8चा घेऊया इथं. मिनिमम टॉपला पण 8चा घेऊया आणि मॅक्सिमम मेन स्टील घेऊया आपण 16च्या वर नको आपल्याला. चेअरला 12 घ्या इथं आणि साईड फेसला पण 12 घ्या. आपल्याला लागणार नाही पण तरी पण ओके. ते झाले की याला ओके करा. बाकी सगळं बरोबर आहे. आणि मग इथं येणार आहे आपण बेसिक लोड केसेस, जसं तिकडे मगाशी केलं तसं सेम. तर इथं ऑलरेडी घेतलेलं आहे आपण मगाशी तिकडून कॉलमला जे लोड केसेस घेतल्यात त्याच लोड केसेस इथं कन्सिडर करणार. ओके, तर ह्या ओके करा. आणि आता जर डिझाईनला आला तुम्ही तर डिझाईनला हे डिझाईन लोड केसेस इथले घेतलेत आणि दुसरी लोड केस तुम्हाला अजून एक घ्यायला लागते, साईज डिसाईड करायला. तर साईजला आपण लोड केस घेतो ही असते फक्त वर्किंग लोडसाठीची. ओके, 1.5 फॅक्टर लोड कन्सिडर करत नाही साईज कॅल्क्युलेशनला आपण. अनफॅक्टर्ड किंवा वर्किंग लोड्स करतो, त्यामुळं कुठेही 1.5 दिसणार नाही तुम्हाला. तर हे टेम्पलेट मधून घ्या इथून रेग्युलर स्ट्रक्चर. ओके, किंवा मग तुमच्या अनालिसिस मध्ये घेतलं तर ते 0.9ची लोड केस घेतं, 0.9 डेड लोडची. तर त्यापेक्षा रेग्युलर स्ट्रक्चरची घ्या इथली. ओके करा. आता ऑटोमॅटिकली डिझाईन होईल. ठीक आहे, फुटिंगचं डिझाईन झालं लगेच. तर इथं पण तुम्हाला ग्रुप करून घ्यायचं असेल तर करून घ्या. आता जनरली आपण काय करतो की जे कॉलमचं डिझाईन केलेलं असतं, तुम्ही कॉलम डिझाईनला मी येतो इकडं की बाकीचं नको आहे मला. इथं आहे. तर हेच ग्रुप तुम्ही ठेवलं तरी चालतील, काय अडचण नाही. तर 1 आणि 5 नंबरचा एका ग्रुपमध्ये आहे, त्यामुळं इथं करायचं 1 आणि 5 याला क्रिएट म्हणा. त्यानंतरचा दुसरा 2 नंबर 3 नंबर सेपरेट आहे. 4, 8, 9, 10, 11, 12. 4, 8, 9, 10, 11, 12, 14, 15. 4, 8, 9, 10. 4, 8, 9, 10, 11, 12. सॉरी 12 आणि 14, 15 आहे. 12, 14, 15, 16, 17, 18. 14, 15. 14, 15, 16, 17, 18. 14, 15, 16, 17, 18 हे सगळे त्याला क्रिएट म्हणा. आणि बाकीचे राहिलेले नाही आहेत, बाकीचे सेपरेट सेपरेट बनायचे. तर 2, 3 सेपरेट आहे. 6, 7, 13 सेपरेट आहे, त्यामुळे हे आहे असे राहतात. आता 2, 3, 6, 7, 13 ओके. ह्याला ओके म्हणा. तेवढे ग्रुप इथं तयार होतील परत. आणि ह्याला फक्त आता आपल्याला सायझेस स्टँडर्ड आहेत का चेक करायचं. 1500 mm म्हणजे चालते तुम्हाला. 5 फूट 1300 नसतं, त्यामुळे याला डिझाईन मध्ये जाऊन चेंज करायचं. 1300च्या ऐवजी 1350 घ्या.
आणि 400च्या ऐवजी 450 घ्या, 18 इंचाचा येईल. याला डिझाईन करा, मॉडिफाय. सेम वे इथं 1900 असतं का तर नसतं. 1900च्या ऐवजी 1950 पाहिजे आहे. आणि 1600च्या ऐवजी 1650 पाहिजे. आणि तर 500च्या ऐवजी 525 पाहिजे. 525 पाहिजे. ठीक आहे. तर हे राऊंड फिगर आपण करतो 3-3 इंचाच्या किंवा 6 इंचाच्या हिशोबाने, प्रॅक्टिकल कन्सिडरेशन्स करून. 1700 तर 1700 पण 1700 नाही, 1600. 1500 प्लस 150 1650. 1650 प्लस 150 म्हटलं तर 1800 येते. मग एक तर तुम्ही इथं जाऊन याला चेंज करू शकता की 1650ला बसते का बघा, एकदा चेक करा. बसत असेल तर ओके, हे तर काय चेंज अडचण नाही, त्यामुळे 1650 करू शकता तुम्ही. नसेल तर मग वाढवू शकता. तुम्हाला साईज वाढवायची झाली तर मग इथे 1650च्या ऐवजी 1800 करावं लागेल. तर त्या केसमध्ये कॉन्क्रीट वाढतं. ओके, बट सेफ साईडला आहे. परत तिथं 1650 करून घ्यायला लागेल आपल्याला. आणि याला 1500 आणि याला 450. ओके, डिझाईन करा. ओके, सेम वे परत तिथं 1700च्या ऐवजी 1800, 1500, 450. सगळे चेक करून बघायचे. 1500 याला घेतो 1350 आणि हे 375 किंवा 380 mm. हो का, ते फेल म्हणते. काय म्हणते, पुटिंग इज फेल्स इन शिअर. शिअर म्हटले की काय करायचं आहे, कंपल्सरी शिअर इन्फोर्समेंट नाही करता आपण. शिअरला फेल झालं की याला काय करायचं, डेप्थ वाढवायची. डेप्थ घ्यायची आता 450 mm. नसेल तर शेअर इन्फोर्समेंट करायला लागते. आपण फुटेला शेअर इन्फोर्समेंट नॉर्मली प्रोव्हाइड करत नाही, साईटवर काम करताना त्यांना अडचण येईल. ओके, आता डेप्थ वाढवली ते ओके झालं, त्याला ऍक्सेप्ट करायचं. आता सगळं फुटिंग आपल्या कॅल्क्युलेशन्स वगैरे आपण राऊंड अप वर करून घेतलं प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू. त्याला सेव्ह करा. त्याला आपण नाव दिलं तर काय तर G+1. आता इथं G+1 आपण कॉलम म्हणले कुठं मग अशी, तर इथं कॉलमच्या ऐवजी फक्त नाव बदलायचं, पुटिंग करायचं. ठीक आहे, बाकी सगळं सेम आहे. DXF नको आहे तर DXF नको, फाईलची साईज RCD एक्सेट आहे ते, त्याला फक्त ओके म्हणा, ते सेव्ह करेल. आता रिपोर्ट्स, टेक्स्ट शेड्यूल आणि इथं व्हर्टिकल नाही, हॉरिझॉन्टल शेड्यूल पाहिजे आपल्याला असं. ठीक आहे, तर ते हॉरिझॉन्टल शेड्यूल घ्या. याला एकदा फक्त काय करायचं, सेव्ह करून घ्यायचं. याला नाव द्यायचं आहे तर कॉलम शेड्यूल कुठचं आपण म्हणलं होतं, कॉलम. ही DXF फाईल असणार आहे. तर कॉलमच्या ऐवजी पुटिंग शेड्यूल, SCH. ओके, त्याला आपण बघा कॉलम शेड्यूल म्हणायला पाहिजे तर लक्षात येतं लगेच काय ड्रॉइंग आहे, हे नावानं लक्षात येतं आपलं. ओके, आता हे पुटिंग झालं इथं. तर अजून तुम्हाला रिपोर्टमध्ये डिटेल ड्रॉइंग जर पाहिजे असेल, त्यामध्ये प्लान आणि लॉंजिट्युडनल म्हणजे सेक्शन अलॉंग लेंथ, सेक्शन अलॉंग विड्थ तुम्हाला काढता येतं. तर ते ओके म्हटलं तर तुम्ही जेवढे फुटिंग डिझाईन केला, सिलेक्ट केला, त्याचं सगळं डिटेल्स तुम्हाला इथे मिळतात ड्रॉइंग. ते तुम्ही तुमच्या जे वर्किंग ड्रॉइंग आहे, RCC ड्रॉइंग तुम्ही साईटवर देणार आहे त्याला वापरता येतं. याच्यामध्ये सगळं त्याचं डिटेल्स लेआउट आहे फुटिंगचा. ओके, तर हे सेव्ह करा. याला तुम्ही पाहिलं तर फुटिंग शेड्यूल म्हणा किंवा पुढील फुटिंग सेक्शन म्हणा, सेक्शन अँड लेआउट. ओके, तुम्हाला पाहिजे तुमच्या नावानं, तुम्हाला जे लक्षात राहील व्यवस्थित त्याप्रमाणे
सेव्ह करा. यामध्ये बाय डिफॉल्ट तुम्हाला सेंटर लाईन येते कॉलमची. हे फक्त आता स्टॅडमध्ये ज्यावेळेला तुम्ही ग्रीड इम्पोर्ट केलेला असता त्यावेळेला बीमचं सेंटर लाईन पकडला असतो. सो यू हॅव टू ॲडजस्ट युअर ड्रॉइंग अकॉर्डिंगली. कारण कॉलम थोडेफार तुम्हाला शिफ्ट करून घ्यावं लागेल ॲक्च्युअल पॉईंट तुमच्या ॲक्च्युअल ऑटोकॅडच्या प्लॅननुसार. त्यामुळे ही हाय अशी सेंटर लाईन आपल्याला वापरता येत नाही. तर रिपोर्टमध्ये एवढं झालं की त्यानंतर परत सेम इथं आपलं डिझाईन समरी घ्यायची आहे, त्याला सेव्ह कराय प्रिंट करायचं आहे. प्रिंट म्हणा आणि याला इथं द्यायचं G+1 इथं पुटिंग डिझाईन समरी. पुटिंग डिझाईन समरी. ओके. सेम जसं कॉलमचं डिझाईन कॅल्क्युलेशन घेतलं तसं पुटिंगचं डिझाईन कॅल्क्युलेशन तुम्हाला ज्या कॉलमचे पाहिजे आहेत ते घेऊ शकता. ग्रुपमध्ये फुटिंग केलं त्यामुळे ते आहे तिथं. ह्याला परत प्रिंट करून ठेवा. फुटिंग डिझाईन कॅल्क्युलेशन डिटेल कॅल्क्युलेशन्स आहे सगळे. याला सेव्ह करा. ठीक आहे. प्रेशर चेक्स बघायचे असतील तुम्हाला तर ते पण बघू शकता की मी मग सांगितलं होतं की त्याचं प्रेशर किती होतं पहिल्या कॉर्नरला दुसऱ्या कॉर्नरला, ते सगळं तुम्हाला इथं बघायला मिळतं. जर काही फेल होत असेल तर ते फेल्युअर वगैरे झालं असेल तर ते पण कळतं ते रिपोर्टमध्ये. त्यानंतर कॉलम साईज काही चेंज केले असतील तर तुम्हाला ते चेंजेस इथं दिसतात काय केले असतील तर. त्यानंतर फेल्युअर डायग्नोस्टिक काय असेल फेल्युअर डायग्नोस्टिक तर ते मिळते, कारण आपलं काय फेल झालं नव्हतं इथं, पण मागाशी कॉलम झालं होतं फेल, तिथं तुम्ही बघितलं असतं तर कॉलम फेल्युअर डायग्नोस्टिक तुम्हाला कळलं असतं. आता बिल ऑफ क्वांटिटीज पण इथं निघतं की तुम्हाला स्टील किती जाणार आहे, काय जाणार आहे, रिन्फोर्समेंट टाईप वाईज पाहिजे आहे किंवा लेवल वाईज पाहिजे आहे, हे तुम्ही इथं करू शकता. तुम्हाला याच्यासाठी जर करंट रेट माहीत असेल तर करंट रेट तुम्ही टाकला इथं. शटरिंगचा रेट किती आहे, एक्सकॅव्हेशनचं किती आहे, बॅकफिलिंगचं किती आहे, PCC किती आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला त्याचं अमाऊंट पण किती लागते ते कळतं. याला क्लिक केला तर ते BOQ तुम्हाला मिळतं, बिल ऑफ क्वांटिटी समरी. ठीक आहे. आता इथं ते रेट टाकलं त्याच्याप्रमाणे त्यानं कॅल्क्युलेशन केलं. म्हणजे कॉन्क्रीट M20चं किती लागणार आहे तर 20.11 क्युबिक मीटर लागणार आहे. 6,000 रुपये करंट रेट त्यानं कन्सिडर केला M20ला, तर त्याची कॉस्ट लागली 1,20,739 रुपये. हे सगळे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला मिळतात. प्लस रिपोर्टमध्ये अजून एक ऑप्शन तुम्हाला असतो तर बार बेंडिंग शेड्यूल आपलं एक काढता येतं, पण इथं पुटिंगमुळे नाही ऑप्शन तो. मिनटं. रिपोर्टमध्ये ठीक आहे, पुटिंगला ऑप्शन नाही आहे, जाऊ दे असू दे. त्याला सेव्ह करा. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं डेटा तुमच्याकडे आहे, त्याला बंद करा. कॉलममध्ये आपण आहे का बघू त्याला, बार बेंडिंग शेड्यूलचा ऑप्शन हा इथं BBS मध्ये आहे ॲक्च्युली. ओके सॉरी. सो जनरेट BBS म्हटलं तर तुम्हाला एक कॉलमचं जर BBS करायचं असेल तर डायमीटर तुम्हाला माहित आहे. हे जर फाईलला न्यायचं असेल तर ते जाऊन एक एक्सेल फाईल तयार करतं इथं. तुम्ही जर ह्याला BBS म्हटला आणि सेव्ह म्हटला तर एक्सेल फाईल तयार करतं ते. ओके. हे बघा आता ही DXF फाईल तयार होईल. तर ह्याला जर जनरेट म्हटला तर ती फाईल तुमची DXF फाईल जनरेट होईल, त्या फोल्डरमध्ये सेव्ह होईल. बघा ही BBS फाईल इथं तयार झाली. याला जर तुम्ही ओपन करून बघितलं ऑटोकॅडमध्ये तर तुम्हाला ते फायद्याचं ठरेल. ठीक आहे. आपल्याला आता सध्या इकडे जायचं नाही, तर याला सेव्ह करून घ्या. हे शेड्यूल्स तुम्ही ऑलरेडी सेव्ह केला असाल. आता ते सेव्ह केलेले शेड्यूल्स काय करायचे तुम्हाला ऑटोकॅडमध्ये इम्पोर्ट करायचे आहेत. तर हे ड्रॉइंग बंद करा, RCDC बंद करा, स्टॅड ओपन होईल. स्टॅडमध्ये चेंजेस काय नसेल तर त्याला बंद करा. ठीक आहे.
आणि तुमचं जे काय ड्रॉइंग तुम्ही केलं असाल काय हे बघा हे बार बेंडिंग शेड्यूल त्यानं तयार केलं पण यात थोड्या मिस्टेक्स आहेत ऍक्च्युली त्यामुळे ISA वापरायचं नाहीत असं बार बेंडिंग शेड्यूल ऍक्च्युली तुम्हाला करायला लागतं तयार बार वाईज बार डायमीटर वाईज तुमचं किती लेंथ किती आहे त्याचं वेट किती आहे हे सगळं डिटेल कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं मिळतात त्याचं सेक्शन इथं आहे त्या सेक्शननुसार सगळं डिटेल तुम्हाला दिलेत ओके तर तुमच्या ऑटोकॅडच्या प्लॅनमध्ये सगळं तुम्हाला ते इम्पोर्ट करायचं आहे फॉर एक्झाम्पल तुमचा हा ऑटोकॅडचा प्लॅन असेल तर तुम्हाला यामध्ये कॉलम बीमचं शेड्यूल घ्यायचं आहे तर ते कसं करायचं आहे तर इथून तुमचं त्या फोल्डरमधलं फोल्डर ओपन करा तुमचं ड्रॉइंग कुठंतरी एका ठिकाणी सेव्ह करून ठेवत जावा व्यवस्थित नाव देऊन त्याला आता आपण सेव्ह कुठे केलं स्टॅड फाईल कुठे होती तुमची एक मिनिट थांबा याला डीएक्सेप्ट करायचं म्हणजे ते दिसतंय ह्याच प्रोजेक्टमध्ये असेल तर हा इथं आहेत का तर हे डीएक्सेप्ट फाईल तुम्हाला काय करायचं आहे कॉलमचं शेड्यूल आपण म्हटलं याला कॉलम नाव दिलं तर त्याला ओपन करा हे तुमचं कॉलम शेड्यूल रेडी आहे त्याला कॉपी करायचं Ctrl+C आणि तुमच्या ड्रॉइंगमध्ये घेऊन जायचं फक्त आता काय आहे हे जे ड्रॉइंग दिलेलं आहे याचं स्केल वेगळा आणि हे सगळं ड्रॉइंग वगैरे जे आहे ते मध्ये आहेत तुम्ही इथं ड्रॉइंग केलेलं जर मीटरमध्ये असेल तर त्याचं साईज थोडा मोठा आहे तर याला मी थोडं एकदम लहान करतो अनझूम करून घेतो Ctrl+V म्हणतो Ctrl+V करून झालं की ते पेस्ट करा बघा तुमचं हे पहिलं ड्रॉइंग एवढं आहे आणि हे शेड्यूल आपलं एवढं आहे तर ह्याला काय करायचं सिलेक्ट करायचं सिलेक्ट करायचं आणि इकडं तुमचं घ्या आणि त्याला स्केल कमांड द्यायची SC एंटर आणि इथं आणा आणि इथं रँडमली क्लिक करा आणि तुम्हाला केवढं पाहिजे आहे ते अंदाज घेऊन घेता येतील त्याचा अजून अंदाज म्हणजे काय तर हे टेक्स्ट तुमचं साईज काय आहे बघायची प्रॉपर्टीजमध्ये जाऊन हे टेक्स्ट हाईट आहे 1.04 ओके आणि इथं हे जी टेक्स्ट हाईट आहे ती किती आहे बघायची दोन सिलेक्ट आहेत एकच पाहिजे आपलं दोन असेल तर ते व्हॅल्यू म्हणणार ही एकच आहे याची किती आहे 0.24 आहे आता ते टेक्स्ट स्टाईल वेगळं असणार आहे त्यामुळे ते बघावं लागेल तिथं तुमच्या इथे काय आहे 0.24 आहे इथं टेक्स्ट हाईट आणि याची आहे 1.0 आता याची टेक्स्ट स्टाईल वेगळी आहे ऍक्च्युली ही जी स्टँडर्ड आहे याची स्टाईल आहे ST2 ठीक आहे असू दे काय अडचण नाही रिडेबल आहे का चेक करा या दोन्ही ड्रॉइंगला शेजारी शेजारी ठेवून बघायचं की बाबा वेदर इट इज रिडेबल ऑर नॉट जर रिडेबल असेल तुमच्या ड्रॉइंगमध्ये तर ठीक आहे हे दोन्ही जवळपास सारखे त्यामुळे तुम्ही ही साईज फॉलो करा 0.2ची सगळीकडं आता हे जसं कॉलमचं शेड्यूल आहे तसंच तुम्हाला काय करायचं आहे फुटिंगचं शेड्यूल पण घ्यायचं आहे तर फुटिंगच्या शेड्यूलमध्ये जायचं फुटिंग शेड्यूल ओके याला क्लिक करा याला Ctrl+C किंवा Ctrl+C कॉपी नाही राईट क्लिक करून कॉपी करायचं नाही Ctrl+C करायचं आणि इथं परत सेम Ctrl+V करायचं इथं परत साईज मोठी येणार आहे तर ह्याला अनझूम करा तेवढंच सिलेक्ट करा सिलेक्ट करताना काळजी घ्या तुमचं या ड्रॉइंग मधलं काही सिलेक्ट नाही व्हायला पाहिजे ओके आणि परत स्केल एंटर करा आणि इथं ते शेड्यूल घ्या आता इथं फक्त हे जर टेक्स्ट त्याचं टेक्स्ट मॅच करून घ्यायचं आपलं कसं करायचं डायरेक्ट नाही करायचं मॅच प्रॉपर्टी तर 0.24 आहे इथं टेक्स्ट हाईट इथं किती आहे बघून घ्या ही जी पण आपलं ही जी 0.24 पाहिलं आता इथं 0.25 आहे तर मग तुम्हाला स्केल करून घ्यायचं याला स्केल कसं करणार तर कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेटर घेतलं तर आपल्याला 0.25ला 0.24 करायचं त्यामुळे 0.24 डिवाइड बाय 0.25 करायचं हे 0.96 न आपलं काय करायला लागणार याला रिड्यूस करायला लागणार त्यामुळे सिलेक्ट करा स्केल एंटर करा पॉईंट द्या कुठं तर आणि 0.96 फॅक्टर द्यायचा
ओके. आता हे जर तुम्ही बघितलं तर ते किती आले 0.24. ओके. आणि हे पण किती आहे 0.24. दोघांचं स्केल सेम आहे. ठीक आहे. आता हे कॉलम फुटिंग दोन्ही झालं तर हे ड्रॉइंग तुमचं सगळं एका शीटमध्ये करायचं आहे. ती शीट तुम्ही मॅनेज करून घ्या आता तुमची. त्याला काय करा, एका लेवलला ठेवून घ्या. ठीक आहे. फुटिंग आणि कॉलम दोन्ही एका ड्रॉइंगमध्ये येणार आहे. त्याला रिअरेंज व्यवस्थित करून घ्या. आता बघा या फुटिंगमध्ये सगळं डिटेल आले तुमचं. पीसीसी जे आहे ते पीसीसी असणार आहे आपलं M15 ग्रेडचं. त्यामुळे मी याला काय करतो, एक्सटेंड करून ही लाईन इथंपर्यंत वाढवून घेतो. पीसीसी वेगळा आहे आणि फुटिंग आहे. फुटिंगचं काय मटेरियल वापरायचं आहे तर M20 ग्रेडचं स्टील वापरायचं. Fe500चं तुम्हाला M20 ग्रेडचं कॉन्क्रीट वापरायचं आहे. Fe500चं स्टील वापरायचं आहे. ठीक आहे. मग इथं स्टीलचं रिन्फोर्समेंट किती काय सगळं दिलंय. म्हणजे तुम्हाला फुटिंगची साईज आहे, परत डेप्थ ऑफ फुटिंग काय घ्यायचं आहे तर इथं कॅपिटल डी घ्यायचं आहे आपलं फक्त, कारण स्मॉल डी येणारच नाही आपल्याला. ओके. कारण का स्मॉल डी जर तुमचं स्लो फुटिंग असतं तर स्मॉल डी येतं. तर त्यानंतर लॉंग डायरेक्शनचं स्टील, शॉर्ट डायरेक्शनचं स्टील आणि कुठल्या कॉलम आहे हे सगळं डिटेल इथं आलं. कॉलम रिन्फोर्समेंट डिटेलमध्ये आपल्याला हे ॲक्च्युली उडवून टाकायचं मी तुम्हाला सांगितलं तर हे नको आहे मला इथं. ग्राउंड टू मिड लँडिंग नको आहे. फुटिंग टू ग्राउंड आहे आणि याला फक्त इथं याला कॉपी करा, कट करा आणि मिड लँडिंगच्या ऐवजी याला इथं पेस्ट करा ग्राउंड. ओके. आणि ही रो, हा रो इथला सगळा डिलीट करायचा आहे. ठीक आहे. सेम परत इथलं पण करायचं आहे. सेकंड मिड लँडिंगचं नको आपल्याला. सेकंड मिड लँडिंग टू त्याच्याऐवजी पोस्ट स्लॅब टू सेकंड स्लॅब पाहिजे. त्यामुळे हे पण काढून टाका. आणि मग ह्याला काय सरळ साधं सोपं आपलं एकतर हाय असं उचलून खाली आणू शकता तुम्ही, किंवा स्ट्रेच करून खाली टाका. स्ट्रेच कमांड वापरले मी. इथून आणलं इथं. सेम परत स्ट्रेच कमांड घेतली आणि ह्या पॉईंटपासून ती इथं. ओके. आता ह्यातली ही लाईन आणि ही लाईन डबल असणार आहे, त्यामुळे त्याला डिलीट करा. ओके. तर हे शेड्यूल तुमचं कॉलमचं तयार आहे. आता ह्याप्रमाणे काय करायचं, तुमचा फक्त कॉलमचं लेआउट इथला कुठं जो असेल फक्त कॉलम पहिला आहेत म्हणजे प्लान आणि कॉलम. ठीक आहे. ह्याला तुम्हाला प्लानचा एक फक्त ब्लॉक करून घ्या म्हणून सांगितलंय, त्याप्रमाणे ब्लॉक करून घ्या. ब्लॉक नाही या ड्रॉइंगमध्ये. ठीक आहे. तेवढा ब्लॉक पाहिजे कंपल्सरी. तर त्याचं कॉलम फुटिंगचं लेआउट, कॉलमचं लेआउट असणारे एक लेआउट टाकायचं आणि बाकीचे टिपिकल सेक्शन्स वगैरे आहेत ते तुम्ही टाकून तुमचं ड्रॉइंग सेव्ह करायचं. ड्रॉइंग कसं पहिलं एक सॅम्पल ड्रॉइंग मी ऑलरेडी तुम्हाला शेअर केलेलं आहे. ओके. इथंपर्यंत करून घ्या एवढं. ठीक आहे. थँक्यू.